सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. विषय सुरू करण्यापूर्वी मला आपल्या प्रेक्षकांचे शतशः आभार मानायचे आहेत. कारण समर्थ रामदास आक्षेपाणी वास्तव या सिरीजला अतिशय दर्जेदार असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून मिळत आहे. मागचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो इतक्या प्रमाणात व्हायरल होईल याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. अद्यापही जास्तीत जास्त लोक तो व्हिडिओ बघत आहेत. आणखी एका व्यक्तीचे मला आभार मानायचे आहेत, ते म्हणजे माझे मित्र हर्षवर्धन मोरे, ज्यांनी कसलीच अपेक्षा न ठेवता निव्वळ राष्ट्रवादी हिंदुत्ववादी विचारांचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून माझ्या चॅनलची जाहिरात केली होती. त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि प्रेम बघून माझे बळ वाढत चाललेलं आहे. पुरोगामी डावे बिग्रेड यांच्या विरोधात लढणारा मी एकटा नाही आहे याची मला जाणीव झाली आहे. जणू एक अदृश्य शक्तीचीच मला प्राप्ती झालेली आहे. आता निव्वळ एवढीच विनंती आहे की असंच प्रेम आणि प्रतिसाद हा पुढे सुद्धा कायम राहू दे, जेणेकरून मी माझं काम आणखी चांगल्या पद्धतीनं करू शकतो. समर्थ रामदास आक्षेपाणी वास्तव भाग 5 आता मी सुरू करतोय. एकटे समर्थच तेवढे ब्राह्मणांचे पक्षपाती असल्याचा कांगावा काही बुद्धिशत्रू लोक करत असतात. किंबहुना ब्राह्मण्याच्या मुद्द्यावरून समर्थांना एकाकी पाडण्याचं राजकारण समाजघातकी वक्ते आणि साहित्यिक यांच्याकडून गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत सर्व संतांनी वर्णव्यवस्था आणि ब्राह्मण पक्षपाताचा पुरस्कार केलेला होता. तेव्हा एकट्या समर्थांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे न्याय्य ठरणार नाही. संतांनी भक्तीच्या क्षेत्रामध्ये समता निर्माण करायचा प्रयत्न केला होता. त्यांनी वर्णव्यवस्था बघून कधीही समाजाच्या विरोधात उठाव केला नव्हता. हा काही संतांचा दोष नव्हता, ती तर तत्कालीन सामाजिक मानसिकतेचा दोष होता. स्वामी विवेकानंद एवढे मोठे क्रांतिकारक संत होते, पण दक्षिणेश्वराच्या कालीमाता मंदिरात देवीला बोकड बळी देण्याची प्रथा ते बंद करू शकले नाहीत. त्यांच्या लाडक्या शिष्या भगिनी निवेदिता हिला सुद्धा ते त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देऊ शकले नाहीत, कारण त्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांना प्रवेश करायला बंदी होती. संतांनी वर्णव्यवस्थेच्या विरोधात कधी उठाव केलेला नव्हता. मात्र गेल्या शतकामध्ये ज्यांनी बहुजनांना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी उठाव केलेला होता, ते लोक तर पांडुरंगाला सुद्धा मानत नव्हते. आता या विनोदाला काय म्हणायचं. नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपणा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. शूद्रांनी वेदांचे अध्ययन करू नये असं संत ज्ञानेश्वर महाराजांचं मत होतं. ते म्हणतात, ते द्विजासीचं ब्रह्मसूत्र, चौथा स्तोत्र का नाममंत्र, चौथा शूद्र जो धनंजया, वेदी लागू नाही कीर्तया, वेदी अत्युंज वाळीला. संत तुकाराम महाराज हे सुद्धा वेद आणि शास्त्र यांचे कडवे अभिमानी होते. ते म्हणतात, वेदा निंदी तो चांडाळ, भ्रष्ट सुतकिया खळ. या उलट वैदिक परंपरा आणि वर्णव्यवस्था यांचं अलीकडे पालन केलं जात नाही याच्याविषयी खंत व्यक्त करताना संत तुकाराम महाराज म्हणतात, राहिले वर्णाश्रम धर्म, अन्योन्य विचारती कर्म, अपमानिले वेद पाठक, सात्विक शास्त्रज्ञ संपन्न. होम हरपली हवने, यज्ञयाग अनुष्ठाने, वेदाध्ययन संहिता रुची, भकाया करुणा तयांची, भकाया किरीती तयांची. याती 18 चारी वर्ण, कर्दम करुनी विटाळले. संत चोखामेळा यांना सुद्धा तत्कालीन समाजव्यवस्थेमुळे खूप मोठा त्रास झालेला होता. त्याचं त्यांनी हृदयद्रावक वर्णन या आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. चोखामेळा म्हणतात, शुद्ध चोखामेळा करीती नामाचा सोळा, मी यातीहीन महार, पूर्वी निळाचा अवतार. कृष्णनिंदा घडली होती म्हणून महार जन्म जाती, चोखा म्हणे विटाळ, आम्हा पूर्वीचे हे फळ. हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा, मज दूर दूर हो म्हणती, तुझी भेट कवण्या रीती. माझ्या गोविंद गोपाळा, भाकी चोखा करुणा भाकी चोखामेळा, करुणा भाकी चोखामेळा. संत चोखामेळा यांचे चिरंजीव संत कर्ममेळा यांना सुद्धा अशाच प्रकारचा त्रास सहन करावा लागला होता. त्याचं वर्णन त्यांनी या आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. तुम्हा संगती काय सुख आमा आहे, तुम्हा मेघश्यामा न कळे काही, हीनत्व आमासी हीनत्व आमासी, हीनत्व आमासी देवराया. गोड कधी न मिळेची अन्य, सदा लाजीरवाणे जगामध्ये, तुम्हासी आनंद सुखाचा सोहळा, आमुचे कपाळा वोखटपणा. चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा, हाची अमुचा ठेवा भागा भाग, हाची अमुचा ठेवा भागा भाग. संत चोखामेळा आणि संत कर्ममेळा यांना जेव्हा त्रास झाला त्या काळामध्ये संत समर्थ रामदास यांचा जन्म सुद्धा झाला नव्हता. तेव्हा एकट्या समर्थ रामदासांना विनाकारण ब्राह्मणांचे पुढारी ठरवणं किंवा त्यांच्यावर ब्राह्मणांचं पुढारी पण लादणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे. पुरोहित वर्गाचे जे कठोर नियम होते त्याचा त्रास ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई या चारी भावंडांना सहन करावा लागला. त्यांच्या आई वडिलांना जलसमाधी घ्यावी लागली. त्यांना आयुष्यभर संन्यासाची पोरं म्हणून हिणवण्यात आलं होतं, पण त्यांनी कधीच आपल्या वाङ्मयामध्ये या विरुद्ध द्वेषमूलक किंवा निंदाजनक असं लिखाण केलेलं नव्हतं.
त्यांना जो काही व्यक्तिशः सार्वजनिक त्रास झाला त्याविरुद्ध त्यांनी कधीच उठाव केला नाही. संत तुकाराम महाराजांना मंबाजी भट, रामेश्वर भट या ब्राह्मणांनी सुद्धा त्रास दिलेला होता. पण म्हणून संत तुकाराम महाराजांनी कधी ब्राह्मण विरोधी चळवळ उभारली नव्हती. मंबाजीच्या नादी लागून आपण संत तुकाराम महाराजांना त्रास दिला याचा रामेश्वरला पुढे पश्चाताप झाला होता. नंतर तो तुकाराम महाराजांचा निस्सिम भक्त झालेला होता. एक म्लेंछ संत एकनाथ महाराजांवर 108 वेळा थुंकला, पण नाथ महाराजांनी कधीही त्या म्लेंछाविषयी द्वेषमूलक असं लिखाण केलेलं नव्हतं. संतांनी सामाजिक परिस्थिती किंवा वर्णव्यवस्था बघून समाजाच्या विरोधात कधी उठाव केलेला नव्हता. त्यांना जो काही व्यक्तिशः सार्वजनिक त्रास समाजाकडून झाला त्याला त्यांनी कधी जातीचा रंग दिला नव्हता. या अशा प्रसंगाला जातीचा रंग देण्याचं काम हे स्वार्थी राजकारणी आणि लबाड पुरोगामी करत असतात. अमेरिका येथील शिकागो धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिलेली होती. जेव्हा ते भारतात परत आले तेव्हा त्यांना जगन्नाथपुरीच्या मंदिरात एका पुजाऱ्याने प्रवेश करायला मनाई केली, कारण ते समुद्र प्रवास करून गेले होते आणि ख्रिश्चनांसोबत भोजन केल्यामुळं त्यांना धर्मातनं बहिष्कृत करण्यात आलेलं होतं. याविषयी आपले गुरुबंधू स्वामी ब्रह्मानंद यांना पत्रामध्ये ते लिहितात, मी जगाकडून खूप सन्मान स्वीकारला आहे, आता थोडा अपमान सुद्धा स्वीकारला पाहिजे. मी खूप लोकांकडून स्तुती ऐकली आहे, तेव्हा थोडी निंदा सुद्धा ऐकली पाहिजे. खरं तर शिकागोमधल्या धर्म परिषदेनंतर स्वामी विवेकानंद हे लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. त्याचा वापर करून जर त्यांनी लोकांना भडकावलं असतं तर त्या पुजाराला मंदिरामध्ये काम करणं अवघड गेलं असतं. यावरूनच संतांचे अंतःकरण कसे आहे याची आपल्याला प्रचिती येते. भारताच्या दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना सुद्धा जगन्नाथपुरीच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यास मनाई केलेली होती. सत्ता असून आणि संतत्व नसून इंदिरा गांधींनी केवळ सुसंस्कृतपणा म्हणून त्यांनी त्या पुजाऱ्याला सोडून दिलं होतं. संतांनी कधीच वर्णव्यवस्थेच्या विरोधात उठाव केला नाही. हा काही त्यांचा दोष नव्हता. समाजमन न दुखावता आणि भगवंतापासून आपलं मन विचलित होणार नाही याची काळजी घेत संतांनी समाजामध्ये कर्म, ज्ञान, भक्ती, नैतिक मूल्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. संतांकडून सामाजिक क्रांतीची अपेक्षा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. खरं तर ज्यांनी सामाजिक क्रांती केली असं कौतुकानं सांगितलं जातं, त्यांच्यामुळं समाजाचं किती नुकसान आणि किती हित झालं याची मोजमाप करायची आज वेळ आलेली आहे. आज सुद्धा तुम्ही बघा, आजूबाजूला जातीय विद्वेष हा पराकोटीला पोचलेला आहे. ही परिस्थिती सुद्धा समर्थ रामदासांनीच निर्माण केली की धारकांच्या प्रयत्नाला आलेलं हे सुमधुर फळ म्हणायचं. सहकार्य असू द्या. तुम्हाला जर माझं काम आवडत असेल आणि मला मदत करायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझी माहिती दिलेली आहे. आपल्याला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत आपण मला करू शकता. या आर्थिक मदतीच्या बळावर मी आपलं काम आणखी चांगल्या पद्धतीने करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सोडपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.